पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता जोपासणं आवश्यक। खासदार धैर्यशील मोहिते पाटील। नवनवीन तंत्रज्ञान आणि विविध विषयांचा अभ्यास याबाबत मुलांच्या जागरूकता निर्माण झाली आहे। त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांचा कल असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं क्रमप्राप्त आहे। त्यामुळे यापुढे शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता जोपासणं संस्थेपुढे मोठे आव्हान असल्याचं प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले। वडूज येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात खासदार मोहिते पाटील बोलत होते। यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सचिव VR गोडसे, विकास अधिकारी आर्यन घाडगे, माजी प्राचार्य CR गोडसे, प्राचार्य JS जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पालकांनी अशा कार्यक्रमात उपस्थित राहणं काळाची गरज आहे। सध्याची शैक्षणिक गुणवत्ता पाहता मुलींची संख्या वाढत असून पालकांनी देशाचं टॅलेंट स्वयंपाकघरापुरते मर्यादित न ठेवता विश्वासार्हता दाखवत मुलींच्या शिक्षणाकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे। तरच भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार आणि गुणवंत राहून स्पर्धेत टिकेल। यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले की ही संस्था उभी करताना अनेक संकटातून आणि संघर्षातून जावं लागतंय। त्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले। संस्थेशी मोहिते पाटील घराण्याचे असलेले ऋणानुबंध असेच राहावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख हे संस्थेच्या कार्याचा गुणगौरव करताना म्हणाले की दुष्काळी भागातील शैक्षणिक क्षेत्रातील पितामहा म्हणून दादासाहेब गोडसे यांची राज्यभर ओळख आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पृथ्वीराज गोडसे वारसा जोपासत आहेत। या प्रसंगी हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख म्हणाले की शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी दूरदृष्टी ठेवून एक दर्जेदार शिक्षण संस्था उभारली। स्पर्धेच्या युगात सध्या या संस्थेचा नावलौकिक राज्यभर डंका पिटत आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विक्रमसिंह घाडगे यांनी केले तर आभार प्राचार्य जगन्नाथ जाधव यांनी मानले। कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते। अक्षय जाधव, हुतात्मा न्यूज विशेष प्रतिनिधी, वडूज। छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय दादासाहेब गोडसे अण्णा, आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, आदरणीय रणजित भैया, मनोज कुमार उपनगराध्यक्ष, VR गोडसे सर, आर्यन घाडगे सर, CR गोडसे सर, अनिल गोडसे, शहाजी गोडसे, शिवाजी भानुदास गोडसे, सुकुमार शाह, राजूभाई मुलानी, संतोष गोडसे, JS जाधव, अशोक गोडसे, डॉक्टर प्रशांत गोडसे, श्री बाळासाहेब पूर, विजयदादा शिंदे आणि ज्यांनी मला आवर्जून आमंत्रित केले ते माझे सहकारी पृथ्वीराज गोडसे। चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर लिहून देणारी चूक आहे, माझी नाही, समजून घ्यावं त्यांनी। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक, संस्थेचा सर्व टीचिंग स्टाफ आणि या स्कूलचे आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आदरणीय दादासाहेब अण्णांनी 1959 साली या शिक्षण संस्थेची मूर्ती पेटवली। तो काळ जर पाहिला आपण सगळ्यांनी, आपला तुमचा तर जन्म नव्हताच पण आमचाही जन्म त्या काळात झालेला नव्हता। आणि शिक्षण आमचे जे या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत, मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की शिवाजी हायस्कूलचा सर्व स्टाफ आणि सर्व अकॅडमिक काम करणारा सर्व शिक्षक आणि मॅनेजमेंट अतिशय काटेकोरपणे शिक्षण संस्था कशा प्रकारे चालावी आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे हा सातत्याने प्रयत्न या शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या पासून सगळा स्टाफ
हे करतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी गुणवत्ता असल्यामुळं विद्यार्थ्यांची प्रचंड अशी मागणी या हायस्कूलला आणि कॉलेजला ऍडमिशन मिळावे अशी असते. ज्यावेळेस नवीन शैक्षणिक धोरण चालू होतं त्यावेळेस या विभागातील सगळ्या पुढऱ्यांच्या पुढे भैयासाहेब अडचण तयार होते. सगळ्या पालकांना शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घालायचं असतं. खऱ्या अर्थाने हे श्रेय या सर्व स्टाफचं आणि मॅनेजमेंटचं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो पुण्यामध्ये फर्ग्युसन आणि खटाव तालुक्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था हा खऱ्या अर्थाने आमच्या तालुक्याचा अभिमान आहे. प्रशासनामध्ये अनेक IAS ऑफिसर असतील, IPS असतील, चांगले उद्योजक, चांगले शिक्षक, चांगले बिझनेसमॅन तयार व्हावेत अशा प्रकारच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि नंतर मनोगतापूर्वी छत्रपती शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी हे शिक्षणाबरोबर अभ्यासक्रमाबरोबर इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा निष्णात आहेत, पारंगत आहेत. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आमच्या NCC कॅडेटकडून मोहिते पाटील साहेबांना एक भेट छोटीशी दिली जाणार आहे. हा NCCचा विद्यार्थी अभिमानाची बाब आहे. यावर्षी दिल्ली या ठिकाणी RD परेड, रिपब्लिकन डे परेड असते, त्यासाठी त्या ठिकाणी या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्याचं ड्रॉइंग सुद्धा खूप सुंदर आहे आणि याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते